नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। हा पेपर 21 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023, 2024, 2025 या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। कृती पत्रिकेसाठी सूचना, या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। चौथी सूचना वाचून घ्या। उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 मधील दुसरा प्रश्न सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न पहिला ई अपठित उतारा वाचून त्या उताराचा सारांश लिहायचा आहे। विभाग 1 गद्य, त्यातील प्रश्न पहिला उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहा पुढे उतारा देण्यात आलेला आहे आणि त्या उतारावर आधारित कृती क्रमांक 1 चौकटी पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे। उत्तर आहे पिंपळाची। दुसरा प्रश्न, मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत ज्ञानेश्वर। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। पहा त्या ठिकाणी जे उत्तरे आहेत त्यांना आपण अंडरलाईन दिलेली आहे, म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे ही उताऱ्यातच आहेत। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। पिंपळाची झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत। त्यातील दुसरा प्रश्न आकृतिबंध पूर्ण करा। 2 गुणांसाठी आहे। वसंताच्या पुष्प मुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिने। त्या ठिकाणी दिलेले आहे चैत्र, आपण लिहायचे आहे फाल्गुन आणि वैशाख। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। पहिली ओळ आहे फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत। पुढे आहे तिसरा प्रश्न स्वमत, 3 गुणांसाठी आहे। चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा। या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। उत्तर मी वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर वाचून घ्यायचे आहे। पुढे आहे हा प्रश्न, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे, त्यावर आधारित ही आकृती पूर्ण करायची आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली 2 कार्ये, एक जटिल कार्य लिहायचे आहे आणि एक अटीतटीचे कार्य लिहायचे आहे। जटिल कार्य स्त्री साक्षर करणे आणि अटीतटीचे कार्य आहे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे। या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पुढे उतारात देण्यात आलेले आहे। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। 2 कार्य करायची होती। एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य। पुढे दुसरा प्रश्न आहे नावे लिहा। 2 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, महर्षी कर्वे यांचे जन्मगाव शेरावली। त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। दुसरा प्रश्न, वाङ्मयाची जननी सरस्वती। पुढे तिसरा प्रश्न आहे स्वमत, 3 गुणांसाठी आहे। स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानामागील महर्षी कर्वे यांचा दृष्टिकोन स्पष्ट करा।
पहा, या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते, थोडी कमी जास्त भरेल, पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले, त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्यांचे अनंत तोटे समाजाला आज सुद्धा भोगावे लागत आहेत. बैलगाडीचा एक बैल धडधाकट आहे आणि दुसरा कमकुवत, रोगट व लंगडा असेल तर ती बैलगाडी चांगले कार्य पार पाडू शकणार नाही. आपण जबरदस्ती केली तर ती कशीबशी ओढली जाईल. काम कसे बसे तेही अर्धे कच्चे पार पडेल. त्याला वेळ सुद्धा प्रचंड लागेल. एकूण नुकसानच होईल. असेच नुकसान सामाजिक प्रगतीमध्ये होते. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झाले आहे हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो, मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे. हा स्वमताचा प्रश्न आहे. मी तुम्हाला नमुना उत्तर दाखवले आहे, पण जरी तुम्ही उताराला अनुसरून तुमचे मत या ठिकाणी दिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतात. पुढे आहे अपठित गद्य. त्यातील ई प्रश्न. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता पुढील उतारा पाहायचा आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1. खालील विधाने बरोबर का चूक ते लिहा 2 गुणांसाठी. पहिला प्रश्न. तहान लागली की आपण सरबत पितो. चूक. दुसरे विधान. काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात. बरोबर. तिसरे विधान. व्यायामाच्या अभावातून जीवनात दुःख निर्माण होते. बरोबर. आणि चौथे विधान. थकवा आला की आपण काम करतो. चूक. या ठिकाणी प्रश्न पहिला हा या उत्तरावर आधारित होता. जे नाही केले तरी चालेल ते न चुकता केले जाते. ज्या ठिकाणी आपण अंडरलाईन दिलेली आहेत ती प्रश्नांची उत्तरे आहेत. थकवा आला की बसतो, पडतो किंवा झोपतो. त्यावर आधारित कृती क्रमांक 2. विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला. ते न चुकता केले जाते. जे केले नाही तरी चालेल. दुसरा प्रश्न. आपण तेव्हा झोपतो जेव्हा आपल्याला थकवा येतो. विभाग 2. पद्य. त्यातील प्रश्न दुसरा अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहा, त्या ठिकाणी पुढे कविता देण्यात आलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती क्रमांक 1. कृती करा 2 गुणांसाठी आहे. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहा. पहा, या ठिकाणी आपण 2 ओळी लिहून घेतलेल्या आहेत. पहिली ओळ. मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. आणि दुसरी ओळ आहे. एकाच हातानं थोपटत तिला चढवते आधान भाताचं भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर. पहा, या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीच्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडून चेंडू नेमका झिलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा म्हणतो गॅससमोर. दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तववाद. हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. कवितेवर आधारित कृती क्रमांक 2. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा 2 गुणांसाठी. 1. घराचा झरोका, घराची खिडकी. 2. भातुकलीचा खेळ, लहानपणी खेळला जाणारा भांडीकुंडीचा खेळ. प्रश्न तिसरा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा 2 गुणांसाठी. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं. याचा अर्थ पाहू आपण. काही ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवते आहे. बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते तसे. नंतर ती भात शिजवण्यासाठी आधणाचे पातेले चिमुकल्या गॅसवर ठेवते. पुढचा चौथा प्रश्न आहे काव्य सौंदर्य 2 गुणांसाठी.
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेत स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन उत्साहवर्धक चित्र रेखाटले आहे. कवयित्री आपल्या घराच्या खिडकीतून मुलामुलीचा खेळ पाहत आहेत. मुलगी भातुकलीचा खेळ खेळत असते व मुलगा चेंडू उडवत असतो. थोड्या वेळाने त्यांना दिसते की मुलगी सहजपणे चेंडू उडवून खेळत आहे आणि मुलगा भातुकलीचा खेळ खेळत आहे. हा परस्परांचा स्नेहभाव व सहभाग पाहून कवयित्री म्हणतात की हे उद्याच्या जगातले आश्वासक चित्र आहे. स्त्री पुरुष समानता येऊ घातलीये. भविष्यात सारेच खेळ एकत्र खेळले जातील. स्त्री पुरुष एकमेकांची कामे सहकार्याने व सामंजस्याने एकत्रित करतील. स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र सूचक पद्धतीने या ओळीत रेखाटले आहे. पुढे आहे आ प्रश्न. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. मुद्दे देण्यात आलेले आहे. प्रस्तुत कवितेचे कवी, कवितेचा विषय, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे लिहायची आहेत. 2 कविता आहे, उत्तम लक्षण किंवा आकाशी झेप घेरे. दोन्ही कवितांपैकी आपण आकाशी झेप घेरे या कवितेविषयी कृती सोडवायची आहे. बघा, प्रस्तुत कवितेचे कवी, उत्तम लक्षणचे कवी आहे संत रामदास आणि कवितेचा विषय आहे आदर्श व्यक्तीची लक्षणे. आणि आकाशी झेप घेरे या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर. कवितेचा विषय आहे स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व, स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते. आकाशी झेप घेरे ही कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. आकाशी झेप घेरे ही कविता म्हणजे एक गाजलेले चित्रपट गीत आहे. त्याची चाल संगीत चांगले आहे. गीत ऐकत राहावे असे वाटते. गीत दमदारपणे गायलेले आहे. ते लक्षातही राहते. मात्र एका ठिकाणी मन अडकते. अवतीभोवती मोहाचा पसारा आहे. मन त्यात सहजपणे अडकते. हे सांगताना कवी म्हणतात, तुझं भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. पुढे कष्ट केल्याशिवाय, खस्ता खाल्ल्याशिवाय फळ मिळत नाही. हे सांगताना कवी म्हणतात, कष्टाविना फळ ना मिळते असे म्हटले आहे. यात काहीसा विरोध जाणवतो. हे थोडेसे खटकते. पुढे ई प्रश्न आहे रसग्रहण. खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी आहे. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. त्यानंतर आहे विभाग 3 स्थूल वाचन. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 6 गुणांसाठी आहे. एकूण 3 कृती दिलेल्या आहेत. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिली कृती आहे माणसे पेरा माणुसकी उगवेल. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ मनक्या पेरेन लागा या कवितेच्या आधारे सविस्तर लिहा. उत्तर, मातीत बीज पेरलं की मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते. माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचवते. दुष्काळाशी लढते. बीजाची मायेने निगराणी करते. या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो. त्याप्रमाणेच आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरले तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील, अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल असा सर्जनशील आशय माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानातून व्यक्त होतो. दुसरा प्रश्न टीप लिहा. जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक. उत्तर, लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारातून व त्या निर्धाराच्या पूर्तीमधूनच दिसते. पतीचे अंत्यविधी चालू होते. त्याचवेळी स्वाती यांच्या मनात त्यांचा निर्णय पक्का झाला. त्यावेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या. तरीही अर्ज विनंत्या करून त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा खूप कठीण असते. खूप कष्ट घेऊन त्यांनी ती परीक्षा यशस्वी रीतीने पार केली. त्यानंतरचे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे अत्यंत कष्टमय असे प्रशिक्षण यशस्वीरिती पूर्ण केले. लेफ्टनंट म्हणून त्या सैन्य दलात दाखल झाल्या. कर्तबगारीने खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. पतीचे स्वप्न नष्ट होऊ दिले नाही. एक सर्वसाधारण स्त्री समाजाला ललांभूत ठरली. हे सर्व त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे घडू शकले. पुढे आहे तिसरा प्रश्न. खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. व्युत्पत्ती कोश, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, कोशाचे प्रकाशन. 3 कृतींपैकी कोणत्याही 2 सोडवायच्या होत्या. आपण पहिली आणि दुसरी कृती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 4 अ प्रश्न. व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास, योग्य जोड्या लावा. सामासिक शब्द आणि समासाचे नाव यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत 2 गुणांसाठी. एक आहे आई वडील. त्या ठिकाणी आपण रोमन संख्याचिन्ह लिहून घेतलेले आहेत. त्याची जोडी आहे इतरेतर द्वंद्व समास. 2 पंचवटी. समासाचे नाव आहे द्विगु समास. 3 महाराष्ट्र. समासाचे नाव आहे कर्मधारय समास. आणि 4 चहापाणी.
समासाचे नाव आहे समाहार द्वंद्व समास. दुसरा प्रश्न शब्दसिद्धी. खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे. पहा त्या ठिकाणी कंसात शब्द दिलेले आहेत. तुम्हाला प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द लिहायचे आहेत. प्रत्यय घटित शब्द आहे लाजाळू, गुरुत्व आणि उपसर्ग घटित शब्द आहे भरधाव, नाउमेद. तिसरा प्रश्न वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी 4 वाक्प्रचार दिलेले आहे. कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला वाक्प्रचार आहे निष्कासित करणे. त्याचा अर्थ आहे बाहेर काढणे, हकालपट्टी करणे. पहा त्या ठिकाणी आपण वाक्यात उपयोग देखील केलेला आहे. एका चुकीमुळे अधिकारी पदावरून मयूर निष्कासित झाला. दुसरे आहे मुग्ध होणे. त्याचा अर्थ आहे आश्चर्याने दंग होणे. 3 आहे पित्त खवळणे. त्याचा अर्थ आहे खूप राग येणे. आणि चौथा वाक्प्रचार आहे अचंबित होणे. त्याचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. वाक्यात उपयोग. समोर अचानक आलेले मित्र पाहून सुजय अचंबित झाला. पहा 4 पैकी 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून आपण वाक्यात उपयोग केलेले आहे. हा प्रश्न भाषिक घटकांवर आधारित कृती. 1 शब्द संपत्ती 1 गुणासाठी आहे. खालील शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा. 1 इतरांना मार्ग दाखवणारा, मार्गदर्शक. 2 वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, वार्षिक. 2 खालील शब्दाचे 2 समानार्थी शब्द लिहा. 1 गुणासाठी आई, माता, जननी. तिसरा प्रश्न खालील शब्दांचे वचन ओळखा. 1 गुणांसाठी आहे नदी, एक वचन आणि दुसरे आहे गोट्या, अनेक वचन. चौथा प्रश्न खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. 1 गुणासाठी दुकानदार, पण दुकान व दार हे शब्द वगळून. त्या ठिकाणी आपण शब्द तयार केलेले आहेत कान, नर, दान. दुसरा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन. 2 गुणांसाठी अचूक शब्द ओळखा. कोणतेही 4 शब्द सोडवणे. एकूण 6 शब्द दिलेले आहेत. कोणतेही 4 शब्द सोडवायचे आहेत 2 गुणांसाठी. बघा पहिल्या गटातील अचूक शब्द आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे निर्मिती. दुसऱ्या गटातील अचूक शब्द सुशिक्षित. तिसऱ्या गटातील अचूक शब्द लिहिलेला आहे ऐतिहासिक. चौथ्या गटातील अचूक शब्द आहे परिस्थिती. 5वा जो गट आहे दीपावली, त्यातील अचूक शब्द आपण लिहून घेतलेला आहे. 6व्या गटातील अचूक शब्द विद्यापीठ. तिसरा प्रश्न विरामचिन्हे. खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा. 1 गुणासाठी आहे. पहिले जे विरामचिन्ह आहे त्याचे नाव आहे प्रश्नचिन्ह. दुसरे विरामचिन्हाचे नाव आहे स्वल्पविराम. चौथा प्रश्न पारिभाषिक शब्द. 1 गुणासाठी आहे. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. पहिले आहे ड्रामा, मराठी भाषेतील शब्द आहे नाटक. आणि दुसरा शब्द आहे बुक स्टॉल, मराठी भाषेतील शब्द आहे पुस्तक विक्री केंद्र. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5व्यातील अ प्रश्न. खालील कृती सोडवा. 6 गुणांसाठी आहे. पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धेची वेळ देण्यात आलेली आहे, स्थळ देण्यात आलेले आहे, संपर्क देण्यात आलेले आहे. यश इरा गुप्ते. वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा किंवा तुमच्या मित्राला मैत्रिणीला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. दोघांपैकी कोणतेही एक पत्र लिहायचे आहे किंवा त्याला अजून और प्रश्न आहे. सारांश लेखन. विभाग 1 गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उत्तराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. पहा हा प्रश्न तुम्हाला सोपा जातो. पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य आहे. या गद्याचा तुम्हाला 1/3 सारांश लेखन लिहायचे आहे. उतारा अगोदर काळजीपूर्वक वाचायचा आहे. उतारात कोणता विचार मांडलेला आहे हे समजून घ्यायचे आहे. ते विचार आपल्या मनात साठवायचे आहे आणि उतारातील विचार थोडक्यात स्वतःच्या शब्दात लिहून काढायचे आहे. उतारात नसलेला मजकूर सारांशात घ्यायचा नाही. लेखकाने जो विचार मांडलेला आहे तोच थोडक्यात सांगायचा आहे आणि आपल्या सारांश लेखनाची शब्दसंख्या ही 35 ते 40 एवढी राहू द्यायची आहे. अनावश्यक भाग काढून टाकायचा आहे आणि सारांशाला शीर्षक द्यायचे आहे. अतिशय सोपे असे सारांश लेखन आहे. महत्त्वाचे मुद्दे लिहिले तरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतात. पहा पत्रलेखन किंवा सारांश लेखन दोघांपैकी कोणतीही एक कृती सोडवायची होती. आपण या ठिकाणी सारांश लेखन पूर्ण केलेले आहे. हा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 10 गुणांसाठी. या ठिकाणी जाहिरात लेखन, बातमी लेखन व कथालेखन देण्यात आलेले आहे. तिघांपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीला या ठिकाणी 5 गुण मिळतील. पहिली कृती आहे जाहिरात लेखन.
योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा। पहा, या ठिकाणी आपण योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार केलेली आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर, योग विद्याधाम आयोजित योगासन वर्ग। वैशिष्ट्ये: योगासन शिका, सदृढ बना, सर्व वयोगटातील योगासने, तज्ज्ञ व अनुभवी योग प्रशिक्षक, माफक फी, आरोग्याची हमी, प्रशस्त शांत वातावरण, आहार तज्ज्ञ मार्गदर्शन सुविधा उपलब्ध। बाजूला प्रशिक्षण कालावधी देण्यात आलेला आहे, 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर। वेळ सकाळी 7 ते 9, सायंकाळी 5 ते 7। नाव नोंदणी आवश्यक। दररोज करा योगा, दूर ठेवा रोगा। स्थळ: योग विद्याधाम, 234 सोमवार पेठ पुणे। मोबाईल क्रमांक। अशा पद्धतीने आपल्याला जाहिरात लेखन लिहायचे आहे। दुसरी कृती आहे बातमी लेखन। जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। या समारंभाची बातमी तयार करा। या ठिकाणी आपण बातमी लेखन लिहिलेले आहे। जनता विद्यालय महाड येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा। महाड 6 जून, जनता विद्यालय महाड येथे 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन नवनवीन उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। या वर्षीच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शालेय परिसर प्लास्टिक मुक्त हा संकल्प व विविध पर्यावरणपूरक कृतींचा समावेश। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्नेही निसर्ग समृद्ध भवितव्य या घोषवाक्यासह राबवलेल्या पर्यावरण जागर रॅलीने झाली। शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा सोहळा पार पडला, ज्यात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सर्वांनी सहभाग घेतला। त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पुनर्वापरयोग्य साहित्याच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले। या प्रदर्शनात पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारी माहितीपत्रे, फलक आणि घोषवाक्येही मांडण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी उपस्थितांना संबोधित करताना पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यासाठी नसून आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी जोपासण्याचा संकल्प करण्यासाठी आहे असे आवाहन केले। या संपूर्ण उपक्रमाला पालक व स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आणि तिसरी कृती आहे कथा लेखन। खालील अपूर्ण कथा पूर्ण करा। आता ठिकाणी कथा दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे। गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते। त्यासाठी 20 रुपये आईने केतनला दिले होते। केतनने पैसे पॅन्टच्या खिशात ठेवले आणि तो निघाला। वाटेत डोंबाऱ्याचा खेळ सुरू होता म्हणून तो बघायला केतन थोडासा थांबला होता। खेळ पाहण्यात दंग असलेल्या केतनने अचानक खिसा चाचपला आणि कथा अपूर्ण आहे। सुरुवात तुम्हाला करून दिलेली आहे, शेवट तुम्ही करायचा आहे आणि ती कथा पूर्ण करायची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 कृती सोडवायला लावलेल्या होत्या। आपण जाहिरात लेखन आणि बातमी लेखन या 2 कृती पूर्ण केलेल्या आहेत। ई प्रश्न: खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा। 8 गुणांसाठी आहे। एक आहे प्रसंग लेखन। चित्रलीला निकेतन अहमदनगर आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, पारितोषिक वितरण समारंभ। दिनांक 24 डिसेंबर, वेळ दुपारी 4 वाजता। प्रमुख पाहुणे श्री अभय नगरकर, प्रसिद्ध चित्रकार। वरील पारितोषिक वितरण समारंभात तुम्ही तुमच्या लहान भावाचे, बहिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंग लेखन करायचे आहे। दुसरी कृती आहे आत्मकथन। दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा। नदी, भावना, उपयुक्तता, महत्त्व, खंत, कार्य, आजची स्थिती या मुद्द्यांच्या आधारे नदीचे आत्मकथन लिहायचे आहे। किंवा तिसरी कृती आहे वैचारिक। प्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा। प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक 3 कृतींपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची 2025 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।